नमस्कार शेतकरी बांधवांनो. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कारण अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा असलेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा थकीत हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. आणि आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कृषी मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात एक बातमी वेगाने पसरत होती की 13 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि त्याचसोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या बातमीमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या होत्या. अनेक ठिकाणी यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले, कृषी विभागाच्या माध्यमातून जाहिराती करण्यात आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना वाटू लागले की यावेळी दोन्ही योजनांचे हप्ते एकाच वेळी मिळणार. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती थोडी वेगळी दिसत आहे. हप्ता का अडकला? आज विधानसभेत या संदर्भात चर्चा झाली. अनेक लोकप्रतिनिधींनी सरकारला थेट प्रश्न विचारला की नमो शेतकरी योजनेचा थकीत हप्ता अजून का दिला जात नाही. या चर्चेदरम्यान लोकप्रतिनिधी कैलास पाटील यांनी जोरदार आवाज उठवला. त्यांनी सांगितले की राज्यातील शेतकरी अनेक महिन्यांपासून या हप्त्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे सरकारने तातडीने हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा. या प्रश्नावर उत्तर देताना कृषी मंत्र्यांनी सांगितले की केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. त्याच धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेचा पुढील हप्ता देण्यासाठी वित्त विभागाकडे निधीची मागणी करण्यात आलेली आहे आणि निधी उपलब्ध झाल्यानंतर लवकरच हा हप्ता वितरित केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मोठा प्रश्न, नेमका अडथळा कुठे? मित्रांनो, इथेच सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो. कारण गेल्या काही महिन्यांपासून वारंवार अशी माहिती समोर येत आहे की कृषी विभागाने वित्त विभागाकडे निधीची मागणी केली आहे. दुसरीकडे वित्त विभागाच्या माध्यमातून निधी वितरणासाठी मंजुरी दिल्याचे परिपत्रक देखील आलेले आहे. म्हणजे एका बाजूला कृषी विभाग सांगतो की आम्ही निधी मागितला आहे आणि दुसऱ्या बाजूला वित्त विभाग सांगतो की आम्ही निधी मंजूर केला आहे. मग प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यात अडथळा नेमका कुठे आहे? हा प्रश्न आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांना पडलेला आहे. बजेटमध्ये तरतूद असूनही विलंब. जर आपण राज्याच्या अर्थसंकल्पाकडे पाहिले तर नमो शेतकरी योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. मागील वर्षीच्या बजेटमध्ये देखील या योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. त्याशिवाय विविध प्रवर्गांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. एससी प्रवर्गासाठी स्वतंत्र लेखा, एसटी प्रवर्गासाठी स्वतंत्र लेखा, तसेच इतर प्रवर्गांसाठी वेगळी निधी व्यवस्था करण्यात आलेली आहे. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देखील नमो शेतकरी योजनेचा हप्ता अजून वितरित न होणे ही बाब शेतकऱ्यांच्या नाराजीचे कारण ठरत आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या. मित्रांनो, सध्या राज्यात रब्बी हंगाम सुरू आहे. शेतीसाठी खत, बियाणे, मजुरी यांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यामुळे अनेक शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आता काही दिवसांमध्ये गुढीपाडव्याचा मोठा सण देखील येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की किमान या सणाच्या आधी तरी सरकारने हा हप्ता त्यांच्या खात्यात जमा करावा. निवडणुकांमुळे विलंब? दरम्यान काही राजकीय विश्लेषकांच्या मते देशातील विविध राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमुळे देखील या निर्णयामध्ये विलंब होत असल्याची चर्चा आहे. कारण आगामी काळात आसाम, पंजाब, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राजकीय गणित लक्षात घेऊन काही निर्णय पुढे ढकलले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तथापि याबाबत अधिकृतपणे सरकारने कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही. शेतकऱ्यांचा वाढता रोष. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की राज्यातील शेतकरी आता या विलंबामुळे नाराज होत आहेत. कारण सरकारच्या घोषणांनंतर देखील प्रत्यक्षात पैसे खात्यात जमा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास डळमळीत होत आहे. अनेक शेतकरी संघटनांनी देखील सरकारकडे मागणी केली आहे की नमो शेतकरी योजनेचा थकीत हप्ता तातडीने वितरित करण्यात यावा. आता पुढे काय होणार? आता सर्वांचे लक्ष राज्य सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. कारण जर सरकारने तातडीने निधी उपलब्ध करून दिला तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. विशेष म्हणजे गुढीपाडव्याचा सण जवळ येत असल्यामुळे या सणाच्या आधी हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकरी आज नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत.
त्यामुळे सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर हा थकीत हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा अशीच सर्वांची अपेक्षा आहे. आता पाहावे लागेल की सरकार या संदर्भात पुढील काही दिवसात काय निर्णय घेते आणि शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळतो. धन्यवाद.